निवळा येथे उकळाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मार्फत हरभरा प्रक्रिया प्रकल्प भूमिपूजन सोहळा संपन्न. लोकप्रिय माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन. आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील निवळा येथे हदगाव तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उकळाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हरभरा प्रक्रिया प्रकल्प भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या प्रकल्पांतर्गत 1100 मेट्रिक टन क्षमता असलेले गोदाम तसेच 50 मेट्रिक टन क्षमता असलेले वजन काटा तसेच स्वयंचलित 30 टन प्रतिदिन हरभरा स्वच्छता प्रतवारी व बेसन निर्मिती या प्रकल्पात हे सर्व उद्योग उभारले जाणार आहेत. या कार्यक्रमात उकळाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे एमडी सतीश खानसोळे, अनिल पाटील करमोडीकर, व्यंकटेश सोनुले, चेतन भाऊ देशमुख, बाला पाटील भाटेगावकर, श्याम पाटील, विलासराव चव्हाण, आकाश डांगे, गंगाधर चौतमाल, संतोष क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, पत्रकार श्याम माठाळकर, पत्रकार पंजाब सूर्यवंशी, पत्रकार महेश बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन देशमुख यांनी केले. यावेळी उकळाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्व संचालक सदस्य व गावातील गावकरी उपस्थित होते. प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी होत आहे. हदगावच्या कवटा या ठिकाणी हळदीवर प्रक्रिया करणारा त्या ठिकाणी उद्योग उभा होत आहे. साप्तीमध्ये डाळ मिलवर डाळीवरच प्रक्रिया करणारा उद्योग आपण त्या ठिकाणी उभा करत आहोत. दुधाचा आपला कोट्याला दुधाचा त्या ठिकाणी चिलिंग प्लांट उभा होत आहे. कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी एक आपण उभा करत आहोत. लहरीला सोयाबीनचं त्या ठिकाणी युनिट उभं होत आहे. असे जवळपास माझ्या मते सगळे उद्योग मिळून एक जवळपास 15-16 उद्योग त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी. आता हे माझ्या मते 5-6 उद्योग तर तुमच्या 1 महिन्यामध्ये हळदीचा चालू झाला. आता उद्या तुमचा इथला चालू होणार, साप्तीचा चालू होणार, दुधाचा चालू होणार, सोयाबीनचा चालू होणार. जे काही आता ज्या काही मंजुरी आता याच्यामध्ये आहेत आता मंजुरीच्या मार्गावर ते सुद्धा येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे. आणि निदान माझ्या माहितीप्रमाणे एका उद्योगाला हा जो एक उद्योग आहे तुमचा डाळ प्रक्रियाचा त्यामध्ये कमीत कमी मी काही जास्त सांगत नाही कमीत कमी 100 कुटुंबाला या ठिकाणी काम त्यांच्या हाताला काम 100 कमीत कमी 100 कुटुंब या ठिकाणी यांचं म्हणजे असे आपले 15 त्या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत. जवळपास 1,500-2 हजार कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांच्या हाताला या ठिकाणी काम नाही. आणि हे करत असताना ते 100 कुटुंब सुद्धा आपल्याच भागातील राहिले पाहिजे. आणि आपण जे आता पीक पिकवतो आणि आपण ते विकून टाकतो ते जर प्रक्रिया केल्यानंतर त्याच पिकाचा दाम दुप्पट होतो. आणि आता जसं सतीशने सांगितलं की आपली डाळ कुठे जाते? गुजरातला. आणि गुजरातून प्रक्रिया होऊन कुठे येते? आपणच घेतो. आपली डाळ आपणच घेतो. 60 रुपयाने विकतो, 120 रुपयाने घेतो. पण ती आता प्रक्रिया कुठं होणार आहे? निवळ्यामध्ये होणार. आणि निवळ्यामध्ये होणार आहे. निवळ्यामधला हा प्रोजेक्ट माझ्या मते भविष्यामध्ये मराठवाड्यातला सगळ्यात टॉपचा प्रोजेक्ट या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं सांगतो की जे आपले या ठिकाणी उद्योजक निर्माण झाले हे उद्योजक सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी पूर्ण काय म्हणतात त्याला तळून म्हणजे आता यांना हे कुठंच आता म्हणजे मागं हटणार नाहीत अशी यांची या ठिकाणी टीम तयार झाली. यांचं त्या ठिकाणी फाउंडेशन तयार. म्हणून एवढंच सांगू इच्छितो सगळ्यालाच मी या उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी या ठिकाणी अनेक उद्योग जे या ठिकाणी उभे करण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचंच मी मनापासून खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी हे सांगताना हे सुद्धा सांगितलं मी की तुम्ही खचून जाऊ नका. कारण तुम्ही
सुरुवात करतानाच सुरुवात केली आम्ही कवट्यापासून, बरोबर आहे. म्हणलो काय सतीश काय लागते, जमीन लागते, त्या ठिकाणी जमीन घेतली.